नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये भागाकाराची ट्रिक पाहणार आहोत आणि तोही भागाकार आहे दशांश चिन्हाचा भागाकार आहे। तर बघा, याच्या अगोदर आपण असले व्हिडिओ भरपूर घेतलेले आहेत भागाकाराचे। जर तुम्ही नसतील पाहिले तर तुम्ही तेही व्हिडिओ पाहून घेऊ शकता। तर बघा, चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, भरपूर मुलांचा हा प्रॉब्लेम आहे की भरपूर मुलांना अजून डिव्हिजन म्हणजेच भागाकार करता येत नाही आणि तो कसा करायचा बाबा। काही काही ह्याची उत्तर तर खूप मोठी मोठी असतात, तर काही जणांना अजून भागाकार करता येत नाही। तर बघा, जर तुम्हाला येत नसेल भागाकार तर याच्यावर माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत, तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून घेऊ शकता। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये दशांश चिन्हाचा भागाकार घेतलेला आहे। बघा, 6.4 आणि इकडे 5.248 आहे, म्हणजेच 5.248 भागिले 6.4 हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे। तर बघा, बघितल्याच असं वाटतं आपल्याला की बाबा किती अवघड आहे, पण काहीही घाबरून जायची गरज नाहीये। एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक्सने मी सांगणार आहे की ह्याचं उत्तर कसं लिहायचं आहे। एकदम सोप्या ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, आता इथं ही संख्या आपण घेतलेली आहे 5.248 भागिले 6.4। तर आता बघा, इथं दशांश चिन्हानंतर इकडं 3 अंक आहेत आणि इकडं दशांश चिन्हानंतर हा एकच अंक आहे। तर बघा, आता दशांश चिन्हानंतर आपल्याला सेम संख्या पाहिजेत। काय पाहिजेत? सेम संख्या आपल्याला पाहिजेत। तर आता इथं 6.4 आहे, तर इथं आपण काय करू, 2 शून्य अशी आपण वाढवून घेऊ आणि इकडं आहे ती संख्या आपण लिहू 5.248। बघा, म्हणजे आता कसं झालं, इकडं पण 3 अंकी संख्या, इकडं पण 3 अंकी संख्या, म्हणजे दशांश चिन्हानंतर इकडं पण 3 अंकी संख्या, इकडं पण 3 अंकी संख्या झालेली आहे। तर बघा, इथं आपण हे काम करून घेतलं। आता बघा, दशांश चिन्ह काढून टाकायचं आपल्याला। दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आपल्याला संख्येला भाग द्यायचा आहे। तर आता बघा, 5248 या संख्येपेक्षा ज्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे 6400, ती संख्या मोठी आहे। मग बघा, ज्या संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे ती संख्या लहान पाहिजे, पण ज्या संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे ती संख्या मोठी आहे आणि इकडची संख्या लहान आहे। मग आता आपल्याला एक काम करायचं आहे, इथं आपण पहिला पॉइंट घेऊ आणि बघा, पॉइंटच्या बदल्यामध्ये आपल्याला इकडं 0 घ्यावा लागेल, म्हणजे ही संख्या आपण वाढवून घेतली, थोडी मोठी करून घेतली। कारण ही संख्या जेव्हा मोठी असते तेव्हा आपल्याला, जेव्हा असे गणित असतात तेव्हा इथं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता बघा, आपण काय करू, हे 3 अंक आपण लपवूया। हे 3 अंक आपण लपवायचे, ही 3 अंक आपण घ्यायचे नाहीत आणि इकडचे 3 अंक आपण घ्यायचे नाहीत। हे 3 अंक आपल्याला घ्यायचे नाहीत, हे 3 अंक आपल्याला घ्यायचे नाहीत। इथं राहिलं 52, इथं राहिलं 6। हीच तर आपली ट्रिक आहे मित्रांनो। आता बघा, 6चा तर पाडा आपल्याला येतो, मग 6चा पाडा आपल्याला 52 येईपर्यंत म्हणायचा आहे, किंवा 52च्या अगोदर जी संख्या येईल तिथपर्यंत आपल्याला 6चा पाडा म्हणायचा आहे। 6 8 48 आलं, पण ते 48 आपल्याला इथं खाली लिहायचं नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, या 8ने या संख्यांना गुणायचं आहे। 8ने या संख्यांना फक्त गुणायचं आपल्याला। बघा, 8 शून्य शून्य, 8 शून्य शून्य, 8 चोक 32 अशी 2 हात आले 3 आणि 8 सख 48 आणि हे 3 51 झाले। आता यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे। 0 8 आणि 0 8, 4 मधून 2 गेले 2, 2 मधून 1 गेला 1, 5 मधून 5 गेले 0। आता बघा, उत्तर आपल्या इथं खाली 1280 आलं। मग या संख्येपेक्षा ही संख्या मोठीच आहे अजून। जेव्हा आपण एकदा पॉइंट घेतो तेव्हा आपण एकदा पॉइंट घेतल्यानंतर आपण खाली कितीही 0 वाढवू शकतो, पुन्हा आपल्याला डबल पॉइंट घ्यायची गरज नसते। आता आपण इथं काय करायचं आहे, इथं आपण काय करायचं, आणखीन एक 0 आपल्याला वाढवून घ्यायचा आहे। तर बघा, इथं आपण एक 0 वाढवून घेतलेला आहे। आता ही संख्या झालेली आहे 12800। या संख्येला आता पुन्हा बघा, हे 3 अंक आपण घ्यायचे नाहीत, हे 3 अंक आपण घ्यायचे नाहीत, पुन्हा 6चा पाडा आपल्याला 12 येईपर्यंत म्हणायचा आहे। साइन दोन्ही होतात 12, ते 12 इथं आपल्याला खाली लिहायचे नाहीत।
आपल्याला या दोन्ही या संख्यांना गुणायचं आहे. बघा 12 शून्य 0, बेशून्य 0, बेशून्य 0, बेचोक 8 झाले, बेसख्ख 12 यांची करा वजाबाकी. या संख्येला तर पूर्ण भाग गेलेला आहे बघा 0 0 0 0 0. बघा या संख्येला पूर्ण भाग गेलेला आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय आलेलं आहे. इथं आपण 0 घेऊया. बघा याचं उत्तर आपल्याला काय आलेलं आहे 0.82. याचं उत्तर आलेलं आहे 0.82 हे याचं उत्तर आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे एकदम सोप्या ट्रिक्सने आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अशा प्रकारचे एक्झाम्पल असतात तर ट्रिकचा उपयोग करून ती एक्झाम्पल कशी लिहायची असतात. तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. अशाच आपण ट्रिक अजून घेऊन येणार आहोत. तर बघा तुम्ही ट्रिक पाहायला विसरू नका, तुम्ही अशीच एक्झाम्पल पाहायला विसरू नका. चला तर मग असंच भेटू आणखी नवीन ट्रिक सोबत. तोपर्यंत धन्यवाद.